अरे देवा, एवढ्याशा पोरी समोर बोलला तो नीच माणूस. सगळं संपल्यासारखं वाटतंय काकू. परी तर बोलतही नाहीये माझ्याशी. तिचं काय चुकलं ग? ही एवढी मोठी गोष्ट अशा प्रकारे तिच्या समोर आली. केवढा धक्का बसला असेल तिला. मनातून राग आला असेल की आपल्या आईने आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट, एवढं मोठं सत्य लपवलं, असं वाटलं असणार ना तिला. बाबा या शब्दाशी लहानपणापासून तिची कधीच गट्टी नव्हती. ड्रायव्हर काकाशी गट्टी होती तिची. पण आता हे सगळं पचवायला तिला वेळ लागणार आहे ग. आपल्याला सुद्धा केवढा मोठा धक्का बसलाय. मग ते एवढ्याशा पोरीची काय अवस्था झाली असेल, जरा विचार कर. मला खरंच कळलं नाही काकू. माझ्या समोर होती परी. म्हणजे मी सुन्न झाले होते. मला अविनाश काय बोलत होता काही माहितीच नाही. तो काय बोलला असेल मला खरंच काही नाही माहिती. मी फक्त परीला बघत होते आणि परी याची माझ्या समोर बघत होती काकू. आणि मी जेव्हा तिला सांगायला गेले की परी खरंच माझी चूक नाही बाळा, तेव्हा तिने माझ्यावर विश्वासच नाही ठेवला काकू. एवढं सगळं होऊन माझी परी माझ्यावर नाराज आहे काकू. तिला सावरायला थोडा वेळ लागणार ग. आणि नेहा तिला तेवढा वेळ दे तू. सध्या ना काळच मोठा कठीण आलाय. गोष्टी अगदी जपूनच हाताळायला हव्यात. मला कळतंय नेहा, सगळीकडेच लढतेस तू. तुला किती त्रास होतोय तो दिसतोय मला. पण तरी एक सांगते, परीवर चिडू नकोस. अगं ती सुद्धा तिच्या वयानुसार लढतेच आहे ना. तिला ना तुझ्या आधाराची गरज आहे. मी तर म्हणते गोष्टी जितक्या प्रेमाने सोडवता येतील ना तेवढ्या प्रेमाने सोडव. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत तिला मदत करायला सांग. एखादी मनातली गोष्ट तिला समजेल उमजेल अशा प्रकाराने सांग. किंवा तिला एखाद्या गोष्टीत विचार की मी हे कसं करू. म्हणजे ना तिला जाणीव होईल की तुझ्यासाठी ती किती महत्वाची आहे. नेहा बाळा, तुम्हा दोघींनाही एकमेकींच्या आधाराची गरज आहे ग सध्या. अहो काकू, कळतंय मला. मी बोलेन परीशी. हेलो हेलो फ्रेंड. अरे बच्चा, तू आहेस? तू रडतेस? काय झालं? फ्रेंड, आई नाही आवडत मला. काय झालं बेटा? ती खूप खोटारडी आहे. आई खोटारडी नाही बेटा. हे बघ, असं नाही बोलायचं आईला. पण असंच आहे. ती खोटं बोलली माझ्याशी. पण आईने सांगितलं होतं की पापा वाईट असतं. पण ड्रायव्हर काका वाईट नाहीये. मला इतकी वर्ष का नाही सांगितलं तिने? का नाही खेळू दिलं मला ड्रायव्हर काकांबरोबर? का त्यांना घरी येऊ दिलं नाही? आई वाईट आहे. तू स्ट्रॉंग आहेस की नाही? आणि स्ट्रॉंग कधी रडतात का? नाही ना. आई, पण मी इंजेक्शन घेताना पण नाही रडत. पण फ्रेंड ते माझे बाबा आहेत. हे बघ बच्ची, तू जर का रडलीस ना तर तुझ्या फ्रेंडला वाईट वाटेल. मग तुला चालेल का ते? नाही, मी नाही रडणार. गुड. फ्रेंड, तुला माहित होतं का ड्रायव्हर काका माझे खरे बाबा आहेत ते?
हो. पण तू का नाही सांगितलं फ्रेंड मला? बाबा चांगले असतात, मला बाबा लोक आवडतात. मला का बोलला नाहीस की मला खरे बाबा आहेत ते? परी, तू माझा फ्रेंड आहे तरी तू आईचा ऐकतो? परी, मी आता नाही बोलणार तुझ्याशी. कट्टी कट्टी कट्टी. परी, हॅलो हॅलो. अगं दे ना लवकर इंजेक्शन. तू रोज काय रडते गाई? तुझं इंजेक्शन. तू स्ट्रॉंग आजी आहेस ना? मला हेलिकॉप्टर पाहिजे, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. हो बाळा, देणार तुला. तुझ्या वाढदिवसाला लवकर पोचायचं होतं ना. बाय रोड आले असते तर उशीर झाला असता, म्हणून आले हेलिकॉप्टरनी अशी उडत. कळलं? अरे देवा, भाजी जळली. मी परीसाठी सांडग्याची भाजी केली होती. तिला आवडते म्हणून केली होती. असं का होतंय देवा? मी परीच्या बाबतीत अशी का वागतीये? मला यशला सगळं सांगायला हवं की परीला अविनाश बद्दल सगळं कळलंय. पण मी यशशी कसं बोलू? परत अविनाशचा विषय काढला तर यशला राग येईल. पप्पा, काय करतोयस माझ्याबरोबर असं? परीला त्रास होतोय बाप्पा. काय करू मला खरंच सुचत नाहीये. नेहा काकू कोणाकडेच जावंसं वाटत नाहीये, पण परी म्हणाली तर तिचं मन नाही मोडता येणार. बाहेर कोणासाठी तरी अजून पण खूप गिफ्ट्स आहेत म्हणे. तुला माहिती आहे का, बाहेर मॅजिक चाललंय. खूप गिफ्टचा पाऊस पडतोय बाहेर. मला कळेच ना हे असं सगळं कशासाठी. मग लक्षात आलं, हा आमची परी थोडीशी चिडली आहे ना कोणावर तरी, म्हणून बहुतेक देवबाप्पानी ते सगळं मॅजिक केलं असणार. मला पण विचारलं देवबाप्पानी की परीला काय काय आवडतं. म्हटलं सगळं, क्रेयॉन्स, कलर्स, गिफ्ट्स, टॉयज, डॉल्स, एव्हरीथिंग. आणि परीला फ्रेंड पण खूप आवडतो, हो ना? अरे बापरे, कोणीतरी इतकं रुसलंय की गालावरनं हसूच पळालंय का? नो प्रॉब्लेम. आता फ्रेंड आलाय ना, फ्रेंड अजून एक मॅजिक घेऊन आलाय परीसाठी. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय? तुला माहिती होतं ना ड्रायव्हर काका माझे खरे बाबा आहेत ते? मग तू का नाही सांगितलंस? कसं सांगू परी, आईने मलाही सांगितलं नव्हतं. मग मी तुला कसं सांगणार होतो? होय ना, का नाही सांगितलं? तुला आईनेच मला नको सांगू असं सांगितलं होतं का? सांग ना. नाही बच्चा, असं काही नाहीये. आई मला असं कशाला सांगेल? पण तू का नाही सांगितलंस मला? अगं
जेव्हा मला कळलं ना त्या दिवशी तुम्ही इथे यायला निघाला होतात, सो त्या गडबडीत सांगायचं राहून गेलं. पण फोन तर करू शकत होतस ना, तू नाही केलास. आय नो, सॉरी बच्चा, मी नाही केला फोन. मी तुला माहितीये ना, फ्रेंड्स एकमेकांपासून काहीच लपवत नाही. आय नो बेटा, मला तुझ्यापासून खरंच काही लपवायचं नव्हतं. पण लपव ना, मला नाही बोलायचं तुझ्याशी. फ्रेंड, जे लपवतात ते फ्रेंड नसतात. फ्रेंड. हे सगळं नेहामुळे घडलंय. मला जर का तिने वेळेत सांगितलं असतं तर मी परीलाच काय, मी सगळ्यांना हँडल केलं असतं. नेहाशी बोलायचंही नाहीये मला. काय चाललंय माझ्या आयुष्यात? कुठे चाललोय मी? आणि काय करून ठेवलंय मी स्वतःच? त्यापेक्षा तर आधीच लाईफ बरं होतं. काहीच नव्हतं आयुष्यात, कोणीच नव्हतं. सगळं मोकळं होतं. आय वॉज फ्री. लाईफ वॉज फ्री. फ्री की एम्प्टी, व्हॉटएव्हर. तेच बरं होतं. सर, गाडी आणली. कुठे जायचं ते मला सांगा. बसा ना सर. तुझा मी येईन. सर, कुठे जायचं तेवढं मला सांगा. मी येतो ना सर. मला नाही माहित मला कुठे जायचंय. तर सांगितलं ना, तू जा, मी येईन. जा गाडी घेऊन पॅलेसवर जा, मी येतो. पण सर, कुठे जायचं ते सांगा ना सर. मी येतो ना सर, तुमच्या सोबत येतो ना सर. तू जा, मी येईन. येतो ना सर. तेव्हा मला ना एकट्याला थोडा वेळ घालवायचा आहे. मला नकोय कोणी माझ्या बरोबर. ओके, त्यामुळे आता शेवटचं सांगतोय, गाडीत बस आणि तू जा गाडी घेऊन पॅलेसला, मी येईन. सर, घरी तुमच्याबद्दल कोणी काय विचारलं तर काय बोलू? कोणी काय विचारणार? जा. सर 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 येतो ना सर, मी तुमच्या सोबत येतो ना सर. गाडीत बस. गाडीत बस. जा जा, गाडीत बस. सर, बस. जा. I feel a vacuum inside me. माझ्या असण्या नसण्यानं कोणाला काही फरक पडत नाहीये. जगात असलेलं सगळंच कधी ना कधीतरी संपणार आहे. कालपर्यंत जे नातं होतं ते आज नाहीये. कालपर्यंत जी माणसं माझी होती ती आज नाहीयेत. कालपर्यंत जे खरं होतं तेही आज नाहीये. इट्स ऑल ओव्हर. काय खरं आहे काय खोटं आहे काहीच कळत नाहीये. हो दादा, हो दादा 10 रुपये द्या ना. हो दादा, भूक लागलाय. हो, वडापाव खायचा आहे, उपाशी आहे. हो दादा, 10 रुपये द्या ना. हो दादा, द्या ना 10 रुपये दादा. हो दादा, द्या ना. हो दादा, भूक लागे, घरचे पण उपाशी आहेत.
मुलगा आजारी आहे दादा, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं आहे त्याला. हो दादा द्या ना, 10 रुपये द्या ना. हो दादा, जीव जाईल हो पोराचा, दया करा दादा. दारू प्यायला पैसे पाहिजे ना, कशाला खोटं बोलता? खोटं कशाला बोलता? बायका मुलांना कशाला आणणार ह्याच्यामध्ये? हा, खोटं बोललेलं ना आवडत नाही मला. खोटारडेपणा आवडत नाही मला. खोटं खोटं खोटारडे आहेत सगळे. दारूसाठीच हवेत पैसे, नसतील तर नाहीच सांगा ना. गचांडी कशाला धरता? अरे असं काय करतो समीर? जरा वाजले किती बघ. इतक्या उशिरापर्यंत यश कधी घराच्या बाहेर राहतो का? मग अरे हे बघ, त्याच्या डोक्यामध्ये राग आहे, तो स्ट्रेस मधून जातोय. एवढं तरी त्याच्या बरोबर राहायचं तरी, नुसतं आणखीन काय करायचंय? फोन लागत नाही म्हणजे काय ते मला तू सांगू नकोस. त्याला शोधून काढ आणि त्याला घरी घेऊन ये, बस. दॅट्स ऑल. कमाल करतो हा यश सुद्धा. डोक्यामध्ये राग घालून कुठे कुठे फिरत असेल ना काय. मला काही विपरीत घडलं तर का? कोणीही घरी यायला उशीर झाला की जानकी कशी कासावीस व्हायची ना, ते मला आज कळतंय. मोठे सर, मला बोलवलं. हा, यश कुठे? सरांनी मला घरी जायला सांगितलं. आणि तू घरी आला? सरांना मी बोललो की सर मी तुमच्या सोबत येतो, पण सरांनी माझं ऐकलं नाही. सर मला म्हणाले की तू घरी निघून जा. एक लक्षात ठेवायचं, त्याला एकटं सोडून कधीही यायचं नाही. ओके सर. असं पुन्हा जर घडलं तर आधी मला फोन करायचा. हं? तो कितीही म्हणाला की घरी जा, तरी जायचं नाही. हो सर. सतत त्याच्या बरोबर राहायचं. ओके सर. अगदी गाडी सोडून त्याच्या मागे मागे फिरलास तरी चालेल, पण त्याला एकटं सोडायचं नाही. कळलं का? ओके सर. ये जा.